नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहे सांगोल्याच्या गाई बाजारामध्ये आणि बाजारातील चालू घडामोडी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंट येत होतं की टॉप क्वालिटीच्या गाई दाखवा, तर त्यांच्यासाठी आपण आवर्जून आज टॉप क्वालिटीच्या गाईंच्या चालू मार्केट रेंज पाहणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ कसे वाटतात ते देखील कमेंट करून सांगा. आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहता ते देखील कमेंट करून सांगा. जास्तीचा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे. तर बघून घ्या, आपण ह्या गाईची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया दादाकडनं. गाव कुठला आहे दादा? बावडा इंदापूर पावडा. बरं, तर बघून घ्या ही गाय मित्रांनो. कधी म्हणजे वेल झाले का वेले आता? वेली रात्री वेली कुठं आहे पिल्लू? गाडीत आहे. गाडीत आहे काय? बरं, चार दात सोडू चार दात पहिल्यांदा आहे. हा दाखवा ही जरा, तर बघू शकताय चार दात पहिला रो कालवड आहे मित्रांनो. काय किंमत होईल दादा हिची? ही जी सांगायला 31. 1,30,000. बरं, 1,30,000 सांगायला किंमत होईल असं मालकांचं म्हणणं आहे. ठेप्याला वगैरे चांगला आहे, सडामध्ये अंतर आहे. किती आलं तर देणार मालक? 1,10 पर्यंत. 1,10 पर्यंत देणार आहे. कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा. 76 66 हां, 93 86 58. धन्यवाद. किती दिवस राहिलेत बाया त्यांचे काय? बरं, पहिल्यांदा या किती? 8 दिवस 8 दिवस राहिले तर पहिलं रे. दाताला कसं आहे? आहे 4 दात. दाताला 4 दात आहे म्हण आणि शिंगटा आहे मित्रांनो. काय किंमत होईल दादा? किती सांगायला? 1.25. 1.25 लाख रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे गायची. साधारणपणे 8-9 लिटर दूध दिलं काय पहिल्यांदा? 10 लिटरचं माप आहे काय? बरं, बाय किती आहे? किती आलं तर सोडणार आहे काय? हे 1,10,000 1,5,000 आत नव्याच नाही लाख आहे. हिचं काय होईल? त्याचं 1,25,000. 1,25,000 होईल. 1.25 लाख होईल काय? किती दिवस राहिले तिला? त्याचं 8 दिवस लागतील. शिल्लक आहे का दाताला? हा, या 7. की इकडे जरा. बघून घ्या, साईज तिचं ही पण. आणि दुधाचं माप काय हिचं? त्याचं पण 10-12 लिटर. 10-12 वन टाइम. हो म्हणजे साधारणपणे 22 ते 25 लिटर आसपास ही कुठं तर चालेल. हो, काय होईल हिची ती सोडायची किंमत? ते 1,10 पर्यंत. 1,10 पर्यंत सोडू. बरं, ठीक आहे. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर द्या मला. अजित बाबुराव साबळे, हां, वेजोरे. मोबाईल नंबर 8605 03 88 69. ठीक आहे. धन्यवाद अजित दादा. बघून घ्या मित्रांनो, सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोलामध्ये आलो. ग्राउंड रिपोर्ट चालू आहे आणि चांगल्या चांगल्या गाई दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे आपला. तिथं सांगोल्यात गुलाल पडलाय गायीवर बरं का. मालकांना विचारून घेऊ कितीला गेली, काय वेत कितला. हो मालक, तुमचे धावून तुमचे काय धावून कितीला दिली काय? काय तुमची नाही का? ठीक आहे. किती वेत आहे गाई तुमच्याकडे? आपल्याकडे आहेत पहिल्या रो दुसऱ्या येताच्या पहिल्या दुसऱ्या वेताच्या गाई मिळतील सगळ्या गुंड्याच, शिंगट्या नाही त्या? काही 1-2 चिंगटे असतातच. असते काय? बरं मालक, काय रेंजच्या गाई आहेत आपल्याकडे आता सध्या? जे आहेत की 1.5 लाख 1,40,000 1.5 लाख म्हणजे लाखाच्या वरच्या गाई आहेत त्या सगळ्या? लाखाच्यावरचे आहेत. बरं, तर बघू शकता मित्रांनो, लाखाच्या वरच्या गाई आहेत असं मालकांचं म्हणणं आहे. साधारणपणे किती गाय आहेत त्या सगळ्या? गाय आहे का? हा? गाय आहेत 16-17 आहेत. बरं मालक, ही आता डबल दावं लावलंय. एखाद्या गाईचा पाय अडकाय शक्यता हो, सिंगल दावं का लावत नाही? नाही नाही नाही, काय होत नाही ते. अडकत नाही ना? नाही. जर थोडी या की इकडं या गाईची माहिती घेऊ मित्रांनो. तर पहिल्यांदा खाली झाले काय? खाली झाली काय? ही खाली झाली ही. ही झालेला आहे काय? बरं, पहिल्यांदाच आहे. खाली काय झाले? खाली काय पाडा आहे काय? हां पाडा. बरं, तर मित्रांनो बघू शकता ही गाय, जी आपण माहिती जाणून घेऊ संपूर्ण. ठेप्याला वगैरे कसं लागले, पिटिकास कालवड आहे मित्रांनो एकदम. तर सांगोला बाजारात आहे. कितीपर्यंत सुटली काय? ही का? हा? तिला सांगायला 1,55 आहे, ते 21 पर्यंत सुटेल. 21, 10-21 पर्यंत सुटेल. 21 पर्यंत. हां, बरं, ठीक आहे. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. 88 30 67 2007. ठीक आहे. आजचा बाजार कसा आहे? चांगलं गिराईक घेण्यासाठी चांगला आहे, विकणार? काय गिराईक चांगलं आहे. ठीक आहे, धन्यवाद साहेब. बघून घ्या, व्यवहार झालेला गाई इथं. गुलाल पडलेला आहे सांगोल्याच्या बाजारातील गाई आहे मित्रांनो. गुलाल पडलाय गाईंवर. गर्दी बघा मित्रांनो, सांगोल्या बाजारात गर्दी किती आहे. भैया नमस्कार. हो नमस्कार. गाव कुठला आहे? अकलूच. अकलूच आहे काय? किती वेळ ताई पाड्या त्या सगळ्या? पहिल्यावर पहिला रो 2 दात 4 दात 6 दात ह्या हिशोबाच्या पाड्या आहेत त्या. बरं, काय किंमत होईल या पाडी?
ही 1 लाखाच्या वरच्या पाड्या आहेत. सगळ्या लाखावरच्या लाखाच्या वरच्या पाड्या आहेत. बरं किती चालेल ही दुधाला हा? पहिल्यांदा किती चालेल अंदाज 20-30 लिटर चालते ती. काही एका टायमाला किती हा 10 दादा मी 20 लिटर ही गाय चालेल चालेल. हिचं हा ही 12 चालेल. 12 चालेल ही याचं ब्रीड कुठला आहे भाई हो हा ही ब्रीड कुठली आहे ही ज्युपिटर मधनं आली. जुपिटर कुठून आणली हिला लोणी. लोणी मधून आणली जर बाजूला आहे. तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय लोणी मार्केटमधून आणलेली ही गाय आहे आणि लोणीला कुठून आणताय गाय हा लोणीला म्हणजे असं आयशर घेऊन आयुष्य म्हणजे तेच घे म्हणजे व्यापाऱ्याला आणताय व्यापार बरं बरं ठीक आहे तर लोणीला पण गाई घ्यायची असतील तर तुम्हाला मित्रांनो संपर्क नंबर दिला जाईल मला हा एक व्हॉट्सअपला टाका एकदम खात्रीशीर अशा सांगोल्यात येऊन विकल्या जाणाऱ्या गाई लोणीतनं डायरेक्ट खरेदी करू शकता बरोबर आहे का नाही हा. बरं ठीक आहे ही काय किंमत होईल द्यायची हा द्यायची किंमत काय होईल ही जी 2 लाख रुपये 2 लाख व्यवहारला बसल्यावर होईल काय 170 ला होईल फायनल फायनल. बरं हिची हा हिची किती होईल ही जी 190 व्यवहाराला बसल्यावर 160 160 फायनल किमती सांगा Final. हिचं फायनल ही जी 160. 160 बरं बघू शकता 160 पर्यंत ही देखील सुटेल असं यांचं म्हणणं आहे सगळ्याला काय वरच्या गाई लाखाच्या वरच्या गायची. बरं ठीक आहे धन्यवाद दादा नंबर सांगा तुमचा 9850 हां 29 96 43. ठीक आहे थँक्यू बघून या बाजार मोठ्या प्रमाणात भरलेला आहे सांगोला बाजार तर सांगोल्याच्या नमस्कार भैया नमस्कार भैया कुठून आलाय जातोरून जतूर कशासाठी आलाय गाई घेण्यासाठी. आधी बाय तर बघू शकता शेतकरी मित्रांनो शेतकरी गाई घेण्यासाठी आलेले आहेत सांगोल्याच्या बाजारामध्ये आपलं नाव काय दादा दाणेच तेली कसा आहे बाजाराचा आहे बरोबर. म्हणजे घेण्यासाठी चांगला आहे विकणारला विकण्यासाठी चांगला आहे. काय घेतलं नाही मग अजून बघायला लागलं. काय घ्यायचंय गाई घ्यायचं कसल्या पार्टी. पार्टी काय घ्यायचं ते का पार्टी गायचा बाजार पलीकडे असतो माहिती आहे ना तिकडं पण बघून आलं पण ते जुळलं नाही इकडं बघायला लागलं. जुळून आहे का तिकडे हा. म्हणजे गाई चांगल्या नाहीत का गाई चांगलं नाही. लयच खराब आहेत ना लई खराब आहेत. बरं बरं काय रेंजच्या गाई पाहिजे तुम्हाला आमचे एक 45-50. 45-50 दूध गाभण असणार आहे हम्म. अच्छा असं आहे काय बरं बरं ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो कुणाकडे असतील तर तुमचा नंबर द्या मला 70-58 27 हा. 34 42. किती गाय घ्यायचे 10. गाय घ्यायचे पार्ट्या सगळ्या हां मग पार्ट्या काही गाभण जात नाही म्हणतात की बाय तसं काय नाही ते ट्रीटमेंट करतो की आम्ही. करताय काय बरं बरं एक 10 गाई जर कोणाकडे असल्या शेतकरी मित्रांनो तर बायानं नंबर दिला त्यांना संपर्क साधा म्हणजे एक 10 गाई तुम्ही घ्यायचाय ठीक आहे धन्यवाद तर अशा 10 गाई जर कोणाला विकाय असतील तर पार्ट्या 50 55 60 70 ह्या रेंजच्या गाई बाया घेणार आहे तर बघू शकताय बाजारात चिखल झालाय मोठ्या प्रमाणात नमस्कार सांगोला बाजार राम 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 गाव कुठला आहे नंदेश्वरचा आहे नंदेश्वर कोसम मंगळवेढा तालुका कसा आहे दाताला काय पार्टा आहे जुळले दुधावर आहे दुधावर आहे का गिरायक आणले तुम्हाला दुधावरचं काय सांगितलं 80,000 एक महिने 1.5 महिने झाले येऊन दूध किती चालू आहे 20 लिटर आहे 20 लिटर बोलीत देणार ना दूध होय बर तर आत्ताच व्हिडिओ झाला आणि लगे गिरायक पण लागले होऊ शकताय ठेप्याला मजबूत आहे दाडाला चांगला आहे 1 महिना झाले घेऊन असं मालकाचं म्हणणं आहे घेऊन या माघारी वेत किती पाहिजे वेत तिसरा आहे तिसरा आहे दाताला संपली असं नाही संपले काय सोडाय किंमत सांगा की बघू मालक काय म्हणते ते आता हा मालक काय म्हणते ते बघू मालक की आता तुमच्यासाठी आणली डायरेक्ट लाईव्ह व्यवहार करायचो हा लाईव्ह व्हिडिओ कोण काय लावले चालू असं आहे? हे खातर उठलेला आहे खतूर जायला लंपी चालता नाही 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 खातर उठलेला आहे नक्की हा बर 21 महिना झाला येऊन द्यायचं म्हणा 50. हे मागाव मग कसं 75 ला तेवढं समाधान आहे 20 लिटर दूध आहे तिला परंतु हा. लांब आहे ना. अहो 20 लिटर दूध आहे घट्ट तिला परंतु याचं किंमत वेळेला मग जाकं 1.25 लाख 1.5 लाख तवायच्या वेळेस आहेत आता चालूच बोला त्याची पण किंमत झाली असतं हा ना. म्हणा हं? काय म्हणतो 60 ला 65 ला मागते ते. मागते 60% 55 जाणार. हे नाही 75 नाही 72 ला नाही कशाला तुम्हाला काय मागायला 20 लिटर घट दूध आहे किती पर्यंत येईल 65 ला देऊ 65 ला बोलवाय मग त्याला घेऊन येईल की मागायला काय चालतं औषध आहे हे काय कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा 96 91 51 45 62 ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ इथंच थांबूया सांगोल्याच्या बाजारात एकदम टॉप क्वालिटीच्या गायीचे रेट जास्त आहेत बाजारात व्यवहारला बसल्यावर कमी जास्त होत असते त्यामुळे गाय घेताना गडबड करू नका आणि फसू नका पैसे सोंग परत करता येत नाही तर व्हिडिओ इथंच थांबूया धन्यवाद